नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. फर्स्ट ब्रेकिंग न्यूज, 36,000 रुपयाची मूळ वेतनात वाढ 8व्या वेतनात. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे 36,000 रुपयाची मूळ वेतनात वाढ 8व्या वेतन आयोगात. चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्र सरकारने नुकत्याच 8व्या वेतन आयोग तयार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढण्याची शक्यता आहे. वेतन म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना चांगले वेतन आणि सुविधा मिळाव्यात यासाठी बनवलेली योजना. या आयोगाच्या शिफारशीमुळे अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. नवीन वेतन स्वरचना. 8व्या वेतन आयोगानुसार काही वेतन श्रेणी व पगाराचा स्तर एकत्र केला जाईल आणि ज्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळणे सोपे होईल आणि पगार वाढेल. उदाहरणार्थ, काही स्तर मिळून एकच गट तयार केला जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होईल. पगार किती वाढेल? नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 36,000 रुपयावरून वाढू शकते, 36,000 रुपयापर्यंत वाढू शकते. याबाबत फिटमेंट फॅक्टरच्या नावाच्या गणनेत सुधारणा केली जाईल आणि ज्यामुळे पगार आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता आणि पेन्शन वाढणार. महागाई झाल्यामुळे लोकांचे खर्च वाढतात, म्हणून महागाई भत्ता, डीए आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता डीआर वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्त्याच्या संकटाचा सामना करण्यास मदत होईल. वेतन वाढ कधी लागू होईल? तर मित्रांनो, सरकार 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू करणार आहे. जर सरकारने विलंब केला तर कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळू शकते. म्हणजे ज्या महिन्यामध्ये वाढीव वेतन मिळाले नाही त्या सर्व महिन्याचे एकत्रित पैसे मिळतील. कर्मचाऱ्यांसाठी इतर फायदे. 8व्या वेतन आयोग फक्त वेतन वाढवणार नाही तर प्रमोशन मिळवण्याची संधी मिळण्याची योग आहेत आणि कामाची सोय आणि कौशल्य विकास यातही सुधारणा करेल. याचा सर्वात महत्वाचा फायदा कनिष्ठ स्तरावर नवीन आणि कमी अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना होईल. वेतन श्रेणीत सुधारणा. वेतन आयोगामुळे वेतन श्रेणी सुधारणा होईल. ग्रेड पे मध्ये बदल होईल आणि विविध भत्ते सुधारले जातील. यामुळे वेतन प्रणाली अधिक पारदर्शक स्पष्ट होईल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी. 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल व खरेदी करण्याची क्षमता वाढेल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. पेन्शनधारकांना याचा चांगला फायदा होईल. पुढील निर्णय. या आयोगाने केलेल्या शिफारशी सरकार मंजूर करेल का? याचा निर्णय लवकरच होईल. एकदा सरकारने मंजुरी दिली की त्याची अंमलबजावणी सुरू होईल. 8वा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. 8वा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल घडवून आणणार आहे आणि फक्त वेतन वाढणार नाही तर भविष्य अधिक सुरक्षितता आणि चांगले जीवन जगण्यास मदत होईल. जर सरकारने वेळेत निर्णय घेतला तर लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना फायदा होऊ शकेल. या संदर्भामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण आपण पाहिले आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.